पावलावर चालण्याचं काम मुस्लिम लीगचा दुसरा भाग म्हणजे आता उबाटा हे राम मंदिराच्या निमित्ताने भाषा करताय। स्वतः मुख्यमंत्री असताना अजान स्पर्धा घेणारा हाच उद्धव उल हक आता मोठा आहे ना, मंदिरामध्ये जाऊन महाआरत्या करण्याची आठवण येते। कोरोनाच्या काळात जे नियम मंदिरांना लावले, जे नियम मुख्यमंत्री असताना हिंदू सणांना लावले, ते कुठलेच नियम त्यांनी कधी मशिदीला आणि अन्य ईद आणि ह्या सगळ्या कधीच सणांना लावलेलीची हिंमत केली नाही। आणि म्हणून आता हे जे काय राम मंदिराच्या विरोधात जो काय हा बोंबलतोय, ते पाकिस्तानमध्ये बसलेला त्याच्या सगळ्या अफवांना खुश करण्यासाठी याचं नियोजन आहे। हिंदूंची बदनामी करणं, हिंदू राष्ट्राची बदनामी करणं, यासाठी ह्याच्यासारख्याच पाकिस्तानी एजंटला सुपाऱ्या दिलेल्या आहेत। आणि म्हणून आता राजकीय धर्मांतर झालं असलं तरी हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी ही सगळी आता नवीन नौटंकी यांनी सुरू केलेली आहे। पण कुठल्याही मंदिरात पाऊल टाकल्यानंतर पण कितीही महाआरत्या या उद्धव उल हकनी करत असला तरी आमचे कुठलेही देव ह्याला काय पावणार नाही। खरं म्हटलं तर ह्यांनी ज्या ज्या मंदिरामध्ये हा पाऊल टाकेल तिथे गौमूत्राने शिंपडून ते शुद्ध करायला पाहिजे। आणि म्हणून अशा पद्धतीच्या भारताविरोधात, हिंदू राष्ट्राच्या विरोधात हे जे काही पाकिस्तानी एजंट यांच्यासारखे वळवत आहेत, त्यांना वेळेत गप्प करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची, हिंदू समाजाची असलीच पाहिजे। हे भगवानच्या नावाने येणारे जिहादी आहेत, जिहादी। आणि म्हणून या जिहाद्यांना गप्प बसवण्याचं काम हिंदू समाजाने करावं, एवढं ह्या निमित्ताने सांगेन। किती प्रश्न आहेत बघ याच्याकडे। हे असा वेड्याचा बाजार आहे। वेड्याच्या बाजाराचा प्रमुख त्याला उद्धव उल हक म्हणतात। आणि म्हणून हिंदू समाज अशा पद्धतीचे असंख्य इस्लामिक आक्रमण हे आतापर्यंत हाणून पडत आलेलं आहे। अहो, संपूर्ण आमच्या हिंदू राष्ट्राने नरेंद्र मोदीजींच्या एनडीए सरकारला 3दा निवडून दिलं। 14ला तर ह्यांना पण निवडून दिलेलं उद्धवजींच्या बरोबर। म्हणून हे आता काय भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतात। उद्धवजींच्याच खासदारांना नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात तेव्हा 14ला निवडून, तेव्हा यांना या सगळ्या गोष्टी वाटल्या नाहीत। तेव्हा हे लोक फटाके फोडायचे तेव्हा। ऑपरेशन काय? आम्हा लोकांना ऑपरेशन करण्यासाठी आमच्यासाठी राम मंदिराचा मुद्दा नसतो, आस्थेचा विषय आहे। निवडणुकापुरतेचा आमच्यासाठी राम मंदिर हा विषय नाहीये। हिंदू राष्ट्रामध्ये राम मंदिर हा आस्थेचा विषय आहे। म्हणून अशा पद्धतीच्या राम मंदिराची बदनामी, हिंदू समाजाची बदनामी, म्हणून मी बोललो ना, हा पाकिस्तानच्या एजंटची भाषा करतो। कुठलाही अतिरेकीची जी भाषा असते त्याची आणि उद्धव ठाकरेच्या भाषेमध्ये काहीच फरक नाही। त्यांना पण भारताची बदनामी करायची आहे आणि या उद्धव उल हकला पण तेच करायचं आहे।